रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय काळ्या मसाल्याची उसळ. त्यासाठी बघा आपण आधी मी कढई ठेवली आहे. हे आलं आपलं तेल गरम झालंय. बघा मी आता काय करते, यात तेल टाकले, थोडे जिरे टाकले आणि ही उसळ उसळ अगदी छान अशी बघा मोड आलेली उसळ धुवून ठेवली ती तेलात फ्राय व्हायला टाकते आणि थोडी हळद टाकते बरं का. मी आज उसळ कुकर मध्ये नाही लावणार आहे, कढईतच फ्राय करणार आहे. बघा तेल टाकलं, त्यातला उसळीचा थोडा असा उघरट वास असतो, तो एकदम असं तेलात कमी गॅसवर असं फ्राय करून घेते आणि मगच पाणी टाकते. बघा हे आलं आपलं पाणी. याच्यात मी आता मीठ टाकते. मीठ टाकून आणि वाफा बनवू देते, म्हणजे उकडवून घेते. कुकर मध्ये न उकडवता आपण कढईतच उकडवणार आहे. बघा उसळ उकडोपर्यंत मी आता मसाले बनवून घेते. काळ्या मसाल्याचं वाटण करणार आहे आपण उसळीला आज. आपली उसळ उकडोपर्यंत बघा मी ना आता हे मसाले काढले. हे आपलं धने, कांदा, खोबरं, लसूण आणि यातला आपण अर्धाच टॅमॅटो घेणार आहे बरं का. हा आला आपला माझा साठवणीचा घरगुती काळा मसाला. आणि हे कणिक आहे बरं का, मी घरी बनवलेलं आहे. मी याचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी. काळ्या आमटीला कसं बनवतात ते, काळ्या आमटीत हे टाकायचं कणिक आहे बरं का. आपलं तेल तापलंय. मी आता हे कांदा टाकून अगदी छान असं लाल तांबूस असा भाजून घेते खरपूस. आपली भाजी ना काळ्या मसाल्याचं वाटण करून आहे बरं का. बघा छान असं फुल गॅसवर आहे ना कांदा परतून घेते असा. बघा आपला कांदा चांगला फ्राय झालाय. त्यातच आपण हे लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ आता. झाले आपलं, आता हे काढून घेऊ. बघा मी हे काढून घेतलंय. आता तेल नाही टाकणार आहे बरं का. हे धने आणि खोबरं राहिले, तेलाचीच कढई आहे. मी काय केलं, ही काळी कढई आपली याची लोखंडाची कढई बरं का, त्यात भाजते कारण ते काळं होतं ना. हे छान अशी लोखंडाची कढई आहे. आपले धने छान तडतडले, धने काढून घेते मी. हे आलं आपलं खोबरं. खोबऱ्याला थोडं तेल टाकते बरं का. खोबरं जाळायचं नाही, अगदी थोडं असं ब्राऊन होईपर्यंत, एकदम असं थोडं बघा डाग लागले लगेच. मी आता हे वाटण थंड करून आणि मिक्सर मधून काढून घेते. बघा आपलं वाटण झालंय करून. मी आता फोडणी बनवते. छान 3 उकळ्या तेल आलंय. यात आपण ओवा टाकणार आहे बरं का फोडणीला. काळ्या मसाल्याची भाजी म्हटलं ना तर ओव्याची फोडणी द्यायची, खूप छान होती भाजी. हे बघा हा आला आपला ओवा. आणि कमी गॅसवर छान असा मसाला फ्राय करून घेऊ आपण. तेल गरम असतं त्यामुळे कमी गॅस करूनच हे वाटण टाकायचं बरं का. हातावर कधी उडत. हे बघा छान असं कमी गॅसवर होऊ देऊ. आणि मी मसाला घरगुती मसाला आहे बरं का माझा बनवलेला, वर्षाचा मसाला बनवतो. साठवणीचा मसाला म्हणतो आपण त्याला. याच्यात आपण लाल तिखट बिलकुल नाही टाकणार आहे, फक्त मसाला टाकणार आहे. आणि मसाल्याबरोबर घट्ट होण्यासाठी मी तुम्हाला काय टाकणार आहे याची एक ट्रिक सांगते. ते अजून आता आपलं होतोय मसाला फ्राय. बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा, स्किप करता आणि मग त्यातले जे महत्वाची ट्रिक असते ती राहून जाते. बघा मसाल्याची
कसा छान होतोय आता मसाला. बघा आपल्या मसाल्याने छान तेल सोडले. आता आपण हा घरातला ठेवणीचा मसाला घेऊ. हा मी तुम्हाला दाखवला होता बघा. 2.5 चमचे मसाला आहे, हा टाकून घेऊ. आणि हे जे तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, कणिक म्हणतो आपण याला, याने भाजी छान अशी घट्ट अशी भाजी येते बरं का. काळ्या मसाल्याची भाजी यानेच घट्ट भाजी बनते. बघा आपला मसाला छान झालाय. आता यात आपण पाणी टाकू. आणि उसळ मी तुम्हाला दाखवली होती, मीठ आणि हळद टाकून उकडायला ठेवली होती कढईमध्ये. आपण हा मसाला असा बनवून बघा पाणी टाकले आणि त्या उसळ मध्येच टाकून देऊ. कारण आपण ते डायरेक्ट कढईमध्ये उकडायला दिली होती, टाकली होती. आपण कुकर मध्ये नव्हती लावली ती उसळ. बघा आपला मसाला मी आता इथे असं हे करून घेते आणि ते उसळ उकडते दुसरीकडे. झटपट होणारी भाजी आपली 10 मिनिटात. तिकडे ते गॅसवर उकडते आणि हे आपला मसाला तयार झालाय बघा. मी आता हा मसाला ते उसळ मध्ये टाकून घेते. हे बघ आपली उसळ शिजली का बघू आपण. छान झाली बघा, मऊ अशी झाली आपली उसळ. चमचमीत अगदी काळ्या मसाल्याची उसळ हो, एकदम छान होती बरं का. हे बघा आणि आपण भाजीत मीठ टाकलेलं आहे बरं का उसळ मध्ये, तर लक्ष ठेवायचं मीठ टाकताना. कारण अगोदर मीठ टाकलंय, हळद टाकलीये. आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं